सोलापूर एसटी डेपोत 15 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीची 20 रुपयांना विक्री होत असल्याचं समोर आले। विलास तेली नावाच्या प्रवाशानं हा प्रकार कॅमेऱ्यात चित्रित केला। या प्रकरणी एसटी आगारात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। काल जळगावच्या गोलानी मार्केटमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक पार पडली। या बैठकीकडे माजी नगरसेवकांनी पाठ फिरवली। गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक बैठकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक पाठ फिरवत असल्यानं हा चर्चेचा विषय बनलाय। बुलढाण्यात संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे। मेहकर शहरात विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी तीव्र निदर्शनं केली आहेत। संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले। यावेळी आंदोलकांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत राज्यपालांना निवेदन दिलं। प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज आक्रमक झालाय। विविध संघटनांनी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केलेला आहे। प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। गडगडीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाचा आरपीआय आठवले गटाकडून निषेध करण्यात आलाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आरपीआय आठवले गटाकडून करण्यात आली। अलिबागच्या मुरुड मार्गावर भीषण अपघात झालाय। बारशिव गावाजवळ एका भरधाव कारनं बाईकला धडक दिली। या धडकेत बाईकवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय। दरम्यान पोलिसांनी कार चालकाला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला। माथेरानमध्ये ई रिक्षावर जांभळाचं झाड पडून अपघात झालेला। यात रिक्षा चालकासह 4 जणांना गंभीर दुखापत झाली आहे। जखमींना उपचारासाठी उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आलेलं आहे। अकोल्यातील गायगावच्या गणपती मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली। श्रावण महिन्यातील पहिल्या संकष्टी चतुर्थीनिमित्त शेकडो भाविक पायी चालत दर्शनासाठी इथे येत असतात। अकोल्याच्या जय श्रीराम ग्रुपच्या सदस्यांनी सुरू केलेल्या या वारीचं यंदा 21वे वर्ष आहे। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी जल्लोष केलाय। शिवरायांचे किल्ले युनेस्कोच्या यादीत समावेश केल्यानं जल्लोष करण्यात आला। जल्लोषात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी झाले। सीएसएमटी परिसरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारा अशी मागणी शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेत केली आहे। राज्य सरकारनं पुतळ्यासाठी पुढाकार घ्यावा, आवश्यकता असल्यास केंद्राला प्रस्ताव पाठवा असंही जाधव म्हणाले। जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही असं स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळेंनी दिलंय। काही लोक संघर्षासाठी कायम तयार असतात असंही सुळेंनी म्हटलंय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी आता ऑगस्टमध्ये होणार आहे। सुप्रीम कोर्टानं आज सुनावणी घेण्यास नकार दिला असून संध्याकाळी कोर्ट सुनावणीची पुढील तारीख देणार आहे। त्यामुळे आता पक्ष आणि चिन्हाबाबतचा फैसला सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। या दौऱ्यानंतर निवडणुकीच्या अनुषंगानं धोरणात्मक निर्णय होईल असंही त्यांनी म्हटलंय। सोबतच निवडणुका फडणवीसांच्या नेतृत्वातच होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मुंबई महापालिकेत काँग्रेस सोबळावर लढण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या 2 आमदारांनी महापालिकेला स्वतंत्र लढण्याची मागणी केली आहे। भायखळा इथं आयोजित संविधान जिंदाबाद जनसभेत अस्लम शेख आणि अमीन पटेल यांनी तशी थेट इच्छा बोलून दाखवली। युतीबाबत उद्धव राज ठाकरेंनी ठरवायचंय, प्रेम टिकवायचं की नाही हे त्यांनाच ठरवायचं असं मोठं वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आता संभ्रम निर्माण झाला। महाराष्ट्राच्या हिताचं आहे ते आम्ही करू अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर दिली आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचं काय होणार असा सवाल आता उपस्थित होतोय। 2 दिवसांपूर्वी शिवरायांच्या किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला। या निर्णयानंतर भाजपनं मुंबईसह राज्यात जल्लोष केला। यावरूनच सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आलाय। भाजपचा जन्म अशा उत्सवांसाठीच झाल्याचा हल्लाबोल करण्यात आलाय। या जागतिक वारसा तुम्हाला पेलवेल ना असा सवालही विचारण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून येवला शहर आणि ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे। महावितरण कर्मचारीही याची दखल घेत नसल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महावितरण यांना निवेदन देण्यात आलं। वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली।
मावळमधील देहू रोड कंटोन्मेंट बोर्डातील नागरी भाग पिंपरी चिंचवड महापालिकेत विलीन करण्याचा निर्णय होऊ शकला नाही। त्यामुळे याविषयी संरक्षण मंत्री संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून देहू रोड कंटोन्मेंट बोर्डाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन आमदार सुनील शेळकेंनी देहू रोडच्या शिष्टमंडळाला दिलं। गुटखा विरोधी कारवाईत मुंबईची पिछाडी दिसून येते। 14 महिन्यात केवळ 13 ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचं उघड झालंय, तर आतापर्यंत फक्त 9 गुन्हे दाखल झालेत। अन्न आणि औषध प्रशासनाचा मुंबई विभाग गुटखा कारवाईत पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आलेला आहे। बंदमस्क्यात काचेचे तुकडे आढळल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली। तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबितच राहणार आहे। शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या मतदारसंघातील 3 शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह मुख्याध्यापकांवर एकूण 20 संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। यापैकी 7 जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाले, तर 5 संशयितांचे जामीन अर्ज न्यायालयात प्रलंबित आहेत, तर 2 जण फरार असून 6 संशयित रातोरात गायब झाल्याची माहिती आहे। जालन्यातील भोकरदन तालुक्यातील टाकरे जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक घटना घडली। शाळेचे मुख्याध्यापकच मद्यधुंद अवस्थेत शाळेतच झोपल्याचा प्रकार समोर आलाय। मुख्याध्यापकाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून कारवाई करण्याची मागणी पालक करतायत। जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पायपीट करत वेळेगावला अचानक भेट दिली। यावेळी त्यांनी तेथील नागरिकांची समस्या जाणून घेतली आहे, तसंच पुनर्वसनाच्या आदेशांमध्ये गैरप्रकार झाल्याची कबुली देत संबंधित विभागांशी चर्चा करून न्याय देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांना आता सुरक्षा पुरवली जाणार आहे। सरकारी रुग्णालयांमध्ये प्रत्येक वॉर्डाबाहेर सुरक्षा रक्षक असणार आहेत। परिचारिकांच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा दलाकडे सोपवण्यात आली, त्यामुळे 40,000 परिचारिकांना सुरक्षा कवच मिळणार आहे। मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा टॅक्सी सेवांच्या तक्रारीसाठी परिवहन विभागाकडून टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला। आतापर्यंत 95 तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। यामध्ये सर्वाधिक तक्रारी जादा भाडं आकारण्यासंदर्भात असल्याची माहिती समोर आली आहे। रिक्षा टॅक्सीत गहाळ वस्तूंचा शोध घेणं आता शक्य झालंय। परिवहन आयुक्तालयानं रिक्षा टॅक्सीत हरवलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक जाहीर केलेला आहे। पुण्याच्या औंधमधील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात MIV या प्रयोगशाळेची उभारणी करण्यात येणार आहे। यासाठी राज्य सरकारकडे 36 कोटींच्या निधींची मागणी करण्यात आली आहे। साथीरोगांचे जलद निदान, संशोधन आणि स्वतंत्र तपासणी यंत्रणा उभारणं हा यामागचा उद्देश आहे। पुण्यातील स्वच्छतेसाठी महापालिकेच्या ताफ्यात 5 अत्याधुनिक व्हॅक्यूम ऑपरेटर रोड स्वीपिंग मशीन्स दाखल केल्या। या मशीनद्वारे रस्ते, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, कचरा कुंड्या, दुभाजक आणि स्ट्रीट फर्निचर यांची स्वच्छता होणार आहे। वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन यांत्रिक स्वच्छतेचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जालन्यात समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले। जालना ते नांदेड समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांच्या जमिनीचं मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने केल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे। त्याचबरोबर कायद्याद्वारे भूसंपादन न करता शासन निर्णयानुसार भूसंपादन केलं असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। मुंबईतल्या गोरेगाव पश्चिमेतला मोतीलाल नगर म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास अदानी समूहाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। मात्र रहिवाशांना विश्वासात न घेता त्यांच्या मागण्यांचा विचार न करता हा घाट घातला जात असल्याचा आरोप होतोय। राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी रहिवासी बुधवारी आझाद मैदानात आंदोलन करणार आहे। कोल्हापुरातील गडिंग्लजमध्ये आज शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकरी आणि नागरिकांकडून भव्य पदयात्रा काढण्यात येईल। चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येईल। या पदयात्रेत हातात 7-12 उतारे घेऊन शेतकरी आणि नागरिक सहभागी होणार आहेत। वाशिममध्ये बार लिकर्स असोसिएशननं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलंय। परमिट रूमवर वाढवलेला 10% व्हॅट कर, वाढीव 150% एक्साईज ड्युटी कमी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। दरवर्षी परवाना नूतनीकरणासाठी केलेली 15% शुल्क वाढ रद्द करावी अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे। परमिट रूम धारकांनी दुकानं बंद ठेवून धरणं आंदोलन केलेलं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये बार बंदला 100% प्रतिसाद मिळाला। वाढलेला कर आणि उत्पादन शुल्कात वाढ झाल्यामुळे छोटे बार बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे राज्य सरकारने ही दरातील वाढ कमी करावी अशी मागणी बार चालकांनी केली। मुंबईत शेकडो कुटुंबांची मुलं शिक्षण हक्क आणि अधिकारापासून वंचित राहिल्याचं सर्वेक्षणातून समोर आलंय। राज्यातील विविध जिल्ह्यांमधून स्थलांतरित झालेली मुलं सापडलीत, तर त्यांच्याकडे जन्माची नोंद नाही, आधार कार्ड नाही। त्यामुळे अशा मुलांना शाळांमध्ये कसा प्रवेश द्यायचा असा गंभीर प्रश्न उभा राहिला। TMTची अवस्था बिकट झालेली आहे, त्यामुळे परिवहनचे कर्मचारी मेटाकुटीला आले।
TMT कर्मचाऱ्यांचे जवळपास 2,500 कर्मचाऱ्यांचे 365 कोटी प्रशासनानं थकवले. कर्मचाऱ्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. गरिबी, असुरक्षित परिसर, आरोग्याच्या समस्या आणि जागरूकतेचा अभाव यामुळे धारावीतील सुमारे 40% मुलं प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्याआधी शाळा सोडत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे शासन आणि विविध स्वयंसेवी संस्था या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील असतानाही त्यांना शाळेत टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे आहे. नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये बोगस प्रमाणपत्राद्वारे भरती केल्याचं उघड झालंय. उत्तर प्रदेशच्या सुरेशपाल सिंग या व्यक्तीनं बनावट डिप्लोमाचं सर्टिफिकेट लावून नोकरी मिळवली. 2023 साली त्यानं पर्यवेक्षक पदासाठी अर्ज केला होता. उपनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. लोकल रेल्वे स्थानकावरील सुरक्षा सक्षम करण्यासाठी फेस रेकग्निशन प्रणाली बसवण्यात येते. मात्र यात पश्चिम रेल्वे स्थानकावर ही प्रणाली बसवण्याचं काम जवळपास पूर्ण झालंय. मात्र मध्य रेल्वेच्या स्थानकावर हे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. भारतीय बनावटीचे कॅमेरे उपलब्ध होत नसलेलं काम रखडल्याचं चित्र आहे. मुंबई शहर आणि उपनगरात शिक्षण निरीक्षक कार्यालयातील अनेक जागा रिक्त आहेत. ही सर्व पदं अत्यंत महत्त्वाची असल्यानं मुंबईतील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. म्हणूनच या जागा तातडीनं भरल्या जाव्यात अशी मागणी आता शिक्षक आणि शाळा प्रशासनाकडून होते आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या खटल्यांना लक्षणीय गती मिळणार आहे. मनी लॉन्ड्रिंग खटल्यांसाठी राज्यामध्ये ईडीची न्यायालयं कामं करणार आहेत. त्यामुळे मनी लॉन्ड्रिंग खटल्यांमध्ये होणाऱ्या विलंबाबद्दल संवैधानिक न्यायालयांच्या चिंता दूर होण्याची अपेक्षा आहे, असं ईडीनं म्हटलंय. संरेखनात बदल करून पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग सेमी हायस्पीड रेल्वेला समांतर नेता येईल का या दृष्टीनं अहवाल तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले होते. मात्र रेल्वेला समांतर औद्योगिक महामार्ग नेणं तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य असल्याचं राज्य रस्ते विकास महामंडळानं अहवालात नमूद केलं. निवडणूक आयोग पुढील महिन्यापासून संपूर्ण देशभर बिहारप्रमाणेच मतदार यादी फेर तपासणीचा विशेष कार्यक्रम राबवण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणेला सक्रिय करण्यात आले. निवडणूक आयोग याबाबत 28 जुलैनंतर निर्णय घेण्याची शक्यता आहे. जळगावात 18वे बहिणाबाई सोपानदेव चौधरी खानदेश साहित्य संमेलन पार पडलं. आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढत या संमेलनाची सुरुवात केली. या संमेलनात बोलीभाषा विकास संस्था स्थापन करावा असा ठराव पारित करण्यात आला. माथेरानमध्ये वर्ष पर्यटनासाठी मोठी गर्दी करतायत. पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या टॅक्सी घाटात अडकून पडल्याने या कोंडीत पर्यटकांना टॅक्सीची वाट पाहत ताटकळत राहावं लागतंय. शनिवार रविवार या 2 दिवसात 50,000 पर्यटक माथेरानमध्ये आल्याचं सांगितलं जात आहे. साताऱ्यातील शाहूनगर परिसरात बिबट्याचा वावर आहे. या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यासाठी वन विभागानं त्वरित उपाययोजना करून पिंजरे लावण्याची मागणी नागरिकांनी केली. मुंबई शहर आणि उपनगरातील 24 वॉर्डात 51 कबुतरखान्यांची नोंद पालिकेकडे असून जवळपास 100 तक्रारींची नोंद पालिकेकडे झाली आहे. गेल्या 1.5 वर्षात महापालिकेनं कबुतरांना दाणे घालणाऱ्यांकडून 62,000 रुपयांचा दंड वसूल केला.